शेतकरी नेते रविकांत तुपकर लोकसभेच्या मैदानात उतरलेत आणि मतांसाठी त्यांनी प्रचाराचा झंझावात उभा केलाय। मात्र रविकांत तुपकरांची प्रचाराची जी पद्धत आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलंय, कारण ज्यांच्या मुशीत तुपकर तयार झाले त्या राजू शेट्टींचाच फंडा त्यांनी प्रचारात वापरलाय। पाहूया। एक नोट एक वोट, शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा नारा। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून तुपकर मैदानात। पैसा नसला म्हणजे निवडणुका लढता येत नाही हे म्हणणं चुकीचं आहे। मुळामध्ये याच्या आधी सुद्धा अनेक लोक लोकवर्गणीतून निवडणुका लढलेल्या आहेत। मी जनतेला सांगितलं मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ देऊ शकतो। मी माझ्या आयुष्याचे 22 वर्ष तुम्हाला दिलेले आहेत। मी पूर्ण वेळ तुमचा वकील म्हणून, रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून तुमच्यासाठी गोळ्या झेलू शकतो, पण मी पैसे नाही देऊ शकत। लोकांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे देतो, वर्गणी देतो, पण तुम्ही लोकसभा लढा। बुलढाण्यामध्ये महायुतीचे प्रतापराव जाधव, मवियाचे नरेंद्र खेडेकर आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर अशी तिरंगी लढत होणार आहे। कोणतीही निवडणूक म्हटली की कार्यकर्त्यांची बडदास्त, प्रचारासाठी वाहनं, प्रचार साहित्याची तजवीज या गोष्टी आल्याच। या साऱ्या गोष्टींसाठी आवश्यक असते अर्थातच पैशाची बेगमी। याच पैशाची तरतूद करण्यासाठी तुपकरांनी लोकवर्गणीचा आधार घेतलाय आणि मिळणाऱ्या प्रतिसादानं ते भारावले आहेत। लोक मला 1 रुपयापासून 5,000 रुपये, लाखापर्यंत वर्गणी देत आहेत। गावाच्या गाव वर्गण्या करून मला त्या ठिकाणी पैशाची मदत करतात। परस्पर लोक गाड्या घेऊन फिरत आहेत, मोटरसायकल घेऊन फिरत आहेत, कोणी एसटीने फिरतोय, कोणी लग्नाच्या पत्रिका वाटता वाटता माझं पॉम्पलेट वाटप करतो आहे। अशी परिस्थिती आहे आणि घरची चटणी भाकर खाऊन माझ्यासाठी लोक काम करत आहेत। तर जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे, त्यामुळे विजय 100% जनतेचा होणार आहे। शेतकरीही तुपकरांकडून खूप अपेक्षा बाळगून आहेत। रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसाठी कायम गेली 22 वर्ष झाले शेतकऱ्यांसाठी शेतीमालासाठी भाव मिळण्यासाठी लढत आहेत। मी 1986 सालापासून शेतकरी संघटनेचं काम करत आहे। रविकांत तुपकरही सुद्धा शेतकऱ्याचं चांगलं होण्याकरिता आणि शेतकऱ्यांचे चांगले दिवस येण्याकरिता काम करत आहे, म्हणून मी त्यांना निधी देण्याकरता आलेलो आहे। रवी भाऊंना जी आर्थिक मदत द्यायची होती लोकसभा निवडणुकीसाठी, ती आमच्या सावळीवासियांनी जी 14,000 रुपयाची मदत आम्ही भाऊंना जाहीर केलेली होती ती सुपूर्द करायला या ठिकाणी आलेलो होतो। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि रवी तुपकरांचे एकेकाळचे राजकीय गुरु राजू शेट्टीही असेच लोकवर्गणीतून निवडून येत खासदार झाले होते। अलीकडच्या काळात मात्र राजू शेट्टी आणि तुपकर या दोघांचं बिनसलंय। असं असलं तरी आपल्या गुरुचं लोकवर्गणीचं हेच सूत्र घेऊन तुपकरांनी निवडणुकीत मशागत करायचं ठरवलंय। आता मतांचं पीक किती येतं आणि तुपकर बुलढाण्यात खासदारकीचं फळ चाखणार का हे 4 जूनलाच कळेल। संजय महाजन, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।